नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेंजच्या बाबतीत बोललो होतो. ठीक आहे. खालची रेंज, ठीक आहे, आणि वरच्या रेंज, या अशा वरच्या रेंज. ठीक आहे, आपण त्याबद्दल बोललो होतो थोडंसं, की ज्याला आपण स्वतः बोलतो आहे की ह्याला रेंज म्हणतात. आता त्याला काय वेगळं एक्झॅक्ट म्हणतात ते आपण ते विषयात जाण्यात का अर्थ नाही. आपण फक्त याला रेंज बोलतो, या गोष्टीला रेंज बोलतो. ठीक आहे. वरती कॅन्डल क्लोज आणि हाय तुटत जातो, त्याला रेंज म्हणतो. इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत आपण त्याला रेंज बोलतो आहे. ठीक आहे. सो तो सर्वात पहिला पॉईंट. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे ते लक्षात घ्या. सर्वात पहिला पॉईंट, हे जे सिग्नल्स येतात ना, कलरचे असे सिग्नल येतात ना, वरती येत आहेत, खाली येत आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. ह्या दुसऱ्या कॅन्डलनी ना हाय पण तुटलं आणि लो पण तुटलं, अशा ठिकाणी दोन्हीकडं सिग्नल आलेलं दिसतात तुम्हाला. या ठिकाणी पण बघा, ह्या कॅन्डलनी हाय पण तोडला आहे, लो पण तोडलेला आहे, दोन्हीकडे सिग्नल आलेला आहे, वरती पण आणि इथं खाली पण सिग्नल इथं कॅरी झालं होता, हा वरून आलेला. ठीक आहे. सो ते दोन्हीकडं सिग्नल येतात. हे एक पॉईंट ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. आता दुसरा पॉईंट सर्वात महत्त्वाचा काय, की आपला कुठलाही कलरचा सिग्नल जो सुरू होतो त्याचं मूळ कारण जे आहे त्याचं मूळ कारण, ठीक आहे, ते कारण आहे दुसरी कॅन्डल. ठीक आहे. सो आता ह्याच्यात काय सब पॉईंट सांगेल सर्वात महत्त्वाचा, ते म्हणजे कुठलाही सिग्नल जो दिसतो, पहिली कॅन्डल ही, दुसरी कॅन्डल ही, 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 जिथं सिग्नल आलेला आहे त्या सिग्नलचं जिथून फक्त दिसतो सिग्नल आलेला, ती पहिली कॅन्डल, त्याच्या पुढचीच आपोआप साहजिकच आहे ती दुसरी कॅन्डल. या ठिकाणी बघा, ही पहिली, ही दुसरी, ही पहिली खालच्यासाठी, ही दुसरी वरच्यासाठी, ही पहिली, ही वरच्यासाठी दुसरी. ठीक आहे. ही पहिली, ही दुसरी कॅन्डल, ही पहिली, ही दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतं आहे, की पहिली कॅन्डल कुठली आणि दुसरी कॅन्डल कुठली. आता साहजिकच आहे, जिथं सिग्नल संपतो म्हणजे ही पहिली, ही दुसरी, मग तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी. ठीक आहे. जिथं संपला ती कॅन्डल लास्टची कॅन्डल, ही लास्टची कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. ठीक आहे. आत्ता एवढंच ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण अजून ह्याच्या पुढचं बघणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या कॅन्डलला सिग्नल आलेला दिसतो फक्त, पण आलेला नसतो. खरं सांगायचं तर पहिल्या कॅन्डलला फक्त आलेला सिग्नल दिसतो, पण आलेला नसतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या कॅन्डलनी पहिल्या कॅन्डलच्या अलीकडच्या कॅन्डलचा कुठला तरी स्विंग हाय किंवा कॅन्डलचा हाय तुटतो, तेव्हा वरचा सिग्नल येतो. तसंच पहिल्या कॅन्डलनंतर जी कॅन्डल असते ती दुसरी कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डलनी जर खालचा सिग्नल आलेला असेल तर पहिल्या कॅन्डलच्या अलीकडची जी कॅन्डल असेल किंवा स्विंग लो असेल, त्या दोघांपैकी एक लो तुटल्यानंतर खालचा सिग्नल आलेला असतो. हे पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, अलीकडच्या कॅन्डलचा स्विंग किंवा लो, ते मी तुम्हाला सांगितलं. जिथून सिग्नल सुरू होतो, ठीक आहे, आणि जिथं सिग्नल संपतो त्या कॅन्डलला आपण एंड कॅन्डल म्हणतो. दुसरी कॅन्डल, जी पहिल्या कॅन्डलला सिग्नल आलेला आहे त्याच्यानंतरची जी कॅन्डल असते ती दुसरी कॅन्डल. पहिली कॅन्डल जिथं त्याच्या अलीकडच्या कुठल्या कॅन्डलचा हाय किंवा लो किंवा स्विंग हाय किंवा स्विंग लो तुटल्यावरती दुसऱ्या कॅन्डलनी तो सिग्नल सुरू झालेला, असं मी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं मुद्दा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, हा जो वरचा सिग्नल आहे तो संपला इथं. सो ही लास्टची कॅन्डल आहे, जिथं हाय मी मार्क केलं. वरच्यासाठी हाय मार्क करतो आणि खालच्यासाठी लो मार्क करतो आपण. ठीक आहे. ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. दुसऱ्या कॅन्डलनी पहिल्या कॅन्डलच्या अलीकडच्या कुठल्या कॅन्डलचा हाय तुटला आहे ह्या कॅन्डलनी, ते शोधायचं. ते कसं शोधायचं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ह्या कॅन्डलचा हाय तुटला या कॅन्डलनी, म्हणून हा सिग्नल सुरू झाला होता. तर ह्या कॅन्डलनी याचा पण हाय तोडला होता.
एकाच कॅन्डलनी कॉम्बिनेशनमध्ये ह्याचाही हाय तुटला आहे, याचाही हाय तुटला आहे, म्हणजे याचाही तुटलेलंच आहे, पण मी स्विंगच्या बद्दल बोलतो फक्त आता. ह्या कॅन्डलचा हाय, या कॅन्डलचा हाय, आणि मग तुटून ते इथपर्यंत आलं. ठीक आहे, इथपर्यंत आलं. सो आता मी मार्किंग हे महत्त्वाचं नव्हतं आत्ता, फक्त एवढं सांगायचं होतं की पहिली कॅन्डल ही, दुसरी कॅन्डल ही, ज्या कॅन्डलला सिग्नल संपला ती कॅन्डल लास्टची कॅन्डल, एंडची कॅन्डल. याच्यामध्ये अजून एक पॉईंट सांगेल की ज्या कॅन्डलचा हाय किंवा लो तुटतो आणि तो सिग्नल सुरू होतो त्या कॅन्डलला आपण कॉज कॅन्डल म्हणतो, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे, मग या ठिकाणी ही कॉज कॅन्डल आहे आणि ही पण कॉज कॅन्डल आहे ह्या कॅन्डलसाठी, या कॅन्डलसाठी. ठीक आहे, या ठिकाणी आता दोनच कॅन्डल आहेत बघा. ठीक आहे, दोनच कॅन्डलला सिग्नल आलेलं आहे, पहिली कॅन्डलला सिग्नल आलेला नसतो. ठीक आहे, तर ह्या कॅन्डलनी याचा हाय तुटलेला आहे. आता ते कसं शोधायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, हे बोललोच. ठीक आहे, या कॅन्डलनी याचा हाय तुटला आणि इथंच सिग्नल संपला, म्हणजे इथून इथपर्यंतच गेलं मार्केट. ठीक आहे, लक्षात आलं. सो ह्या कॅन्डलनी ह्याचा हाय तुटला म्हणून ही कॅन्डल जी आहे ती ह्या कॅन्डलसाठी कॉज कॅन्डल आहे, आणि जिथं सिग्नल ह्याच कॅन्डलला संपला सिग्नल, कारण की पुढं हाय तुटलेलं नाही ना इथपर्यंत, ह्या 3 कॅन्डलपर्यंत हाय तुटलेलं नाही आहे. मग ह्या कॅन्डलनी याचा हाय तुटला, याचाही हाय तुटला आणि ते इथपर्यंत आलं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने मी मार्किंग पण केलं ह्या व्हिडिओमध्ये, जे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार होतो, पण आत्ता सांगतो. तर कॉज कॅन्डल दाखवण्यासाठी ते मार्किंग केलं आहे. ही कॅन्डल या कॅन्डलसाठी कॉज कॅन्डल आहे. ठीक आहे, ह्या कॅन्डलसाठी ही कॅन्डल आणि ही कॅन्डल दोन्ही कॉज कॅन्डल आहेत, आणि ही कॅन्डल जी आहे ती एंड कॅन्डल आहे. ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. सो आता एवढंच लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.